जगात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूला रोखण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। अमरावतीत याकरिता पालकमंत्री व जिल्हाधिकारी वेळोवेळी बैठक घेऊन घराबाहेर न निघण्याचे आवाहन करीत असून आरोग्य महानगरपालिका जिल्हा प्रशासन काम करीत आहे। तर ही यंत्रणा राबविताना निधीची कुठे कमतरता पडू नये याकरिता राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी आपल्या निधीतून जिल्ह्याला 25 लाख रुपयाचा निधी दिला आहे। जगात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूने थैमान घातले असून तो रोखण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। अमरावतीत याकरिता पालकमंत्री व जिल्हाधिकारी वेळोवेळी बैठका घेऊन घराबाहेर न निघण्याचे आवाहन करीत असून आरोग्य यंत्रणा महानगरपालिका जिल्हा प्रशासन काम करीत आहे। तरीही यंत्रणा राबविताना निधीची कुठे कमतरता पडू नये याकरिता राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी आपल्या निधीतून जिल्ह्याला 25 लाख रुपयाचा निधी दिला आहे। सुरेंद्र बिसने, विदर्भ न्यूज, अमरावती। आपण सर्व एका लढाईसाठी सज्ज झालेलो आहे। ही लढाई काही कोणत्या देशासोबत नाही किंवा कोणत्या समाजाच्या विरोधात नाही, तर ही लढाई आहे की कोरोना हा जो महामारीचा आजार आहे तो थांबला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण या लढ्यात उतरलेलो आहे। सर्व आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी लॉकडाऊन घोषित केलेलं आहे आणि आपण स्वतःहून घरी राहत आहे। सरकारसाठी नाही तर आपल्यासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःहून केलेला हा संयम आपण पाहतोय। आणि या लॉकडाऊन मध्ये काही अडचणी पण निर्माण झालेल्या आहेत, तुम्हाला माहितीच आहे की जसं पुष्कळशा मजूर वर्ग जो बाहेर राज्यात गेला त्यांना आता वापस येणं कठीण होत आहे आणि म्हणून प्रत्येक जण या लढ्यात आपापल्या प्रमाणे, आपापल्या इच्छेप्रमाणे, आपापल्या योग्यतेप्रमाणे योगदान देत आहे। गरिबांचं ज्यांचं पोट हातावर आहे त्यांच्यासाठी जेवण वाटप होत आहे, धान्य मोफत सरकारतर्फे पण देण्यात येत आहे त्या लोकांना। आणि आजकाल तर राशन कार्ड नसलं तरी सुद्धा धान्य देण्याचं निर्देश निघालेले आहे। यातच जे कोरोनासाठी लढत आहे त्यांना निधीची कमतरता पण भासू शकते, पण ती भासू नये याच्यासाठी जो माझा जिल्हा आहे, जिथे माझं जन्मगाव आहे, जिथे माझा जन्म झालेला आहे, असा माझा अमरावती जिल्हा, यातील लोकांचं स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे, कोरोनाचा असर त्यांना आजच्यावर होऊ नये यासाठी मी माझ्या खासदार निधीतून 25 लाख रुपये देत आहे। मला कल्पना आहे की या लढ्यासाठी खूप पैशाची निधीची आवश्यकता आहे, पण त्यातल्या त्यात काही आपल्यातर्फे पण व्हावं यासाठी मी हा प्रयत्न करत आहे। तर माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की आपण सर्वांनी असंच योगदान आपापल्या परीने जे शक्य होईल ते द्यावं, जेणेकरून आपला जिल्हा हा सुरक्षित जिल्हा म्हणून सगळीकडे गाजलेला आहे। धन्यवाद।